बोरवीर येथील 6 म्हशी 2 पारडू चोरी. महाराष्ट्र गवळी समाज संघटनातर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन. धुळे जिल्ह्यात अनेक वर्षापासून गुरे चोरी प्रकरण वाढले असून नुकतेच दिनांक 20 फेब्रुवारी व 21 फेब्रुवारी रोजी रात्री 1 ते 1:30 दरम्यान सुमारास धुळे तालुक्यातील बोरवीर येथील विष्णू रखमाजी गवडी यांच्या शेतातील गोठ्यात असलेले 21 जनावरे होती. त्यापैकी 6 म्हशी 2 पारडू अशी 8 जनावरे चोरट्यांनी चोरी केली असून यामुळे दुग्ध व्यवसाय करणारा गवडी समाज बांधव हा व्यवसायापासून निर्धन झाला असून त्याच्या भारावर उपासमारीची वेळ आली आहे. असे प्रकार हे शहरात व ग्रामीण भागात सतत घडत असून याबाबत आपण तात्काळ चौकशी करून सर्व गवडी समाजास न्याय द्यावा असे आशयाचे निवेदन आज पोलीस अधीक्षकांना महाराष्ट्र गवडी समाज संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गवडी समाज संघटना प्रदेश अध्यक्ष हिरामणप्पा गवडी, धुळे तालुका अध्यक्ष अनिल जोमीवाडे, महाराष्ट्र विभाग अध्यक्ष शिवाजी लंगोटे, प्रदेश महासचिव कृष्णा बाचलकर, प्रदेश युवा उपाध्यक्ष बंटीभाऊ घुगरे, धुळे जिल्हाध्यक्ष भागवतभाऊ घुगरे, धुळे महानगर प्रमुख अशोक आप्पा यादबोले, जिल्हा सचिव राजेंद्र गडरी आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र गवळी समाज संघटना धुळे जिल्हा शाखेच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांतजी ढिवरे साहेब यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की धुळे शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा गुरे चोरीचाही जिहाद सुरू झालेला आहे. नुकत्याच 20 तारखेला रात्री 1 ते 1:30च्या सुमाराला म्हणजे 21 तारखेचा लागलेला काळ, त्या पिरियडमध्ये बोरवीर फाट्यापासून एक 500 मीटरवर असलेले आमचं रखमाजी गवळी, विष्णू रखमाजी गवळी हे समाज बांधव त्या ठिकाणी शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात. त्यांच्या त्या गोठ्यातून नुकत्याच व्यालेल्या एका वेळी 7-7, 8-8 लिटर दूध देणाऱ्या म्हशी, दुभत्या म्हशी चोरांनी त्या ठिकाणाहून रात्रीतून चोरून नेलेले आहेत. त्याच्यामुळे या परिवारावर एक मोठा आघात झालेला आहे. त्याचा व्यवसायही बसला आणि आज म्हशीची किंमत 1.5 लाखापेक्षा कुठेही कमी नाही. या विषयामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला नोंद केली. 6 म्हशी, त्याच्यामध्ये काही पारडू आहेत, जे पारडूसुद्धा म्हणजे मोठ्या प्रकारचे, जे भविष्यामध्ये 1 वर्षभरामध्ये म्हशीच्या रूपांतरामध्ये होते. असे जनावरं, चांगल्यापैकी जनावरं चोरून नेलेले. तर या चोरीचा शासनाने लवकरात लवकर तपास लावावा व या चोरीमागे कोण कोण आहे यांचा तपास करून, हा सुद्धा एक मोठा प्रकार आहे. मी सुद्धा अनुभवलेला आहे. मी गाई पाळत असताना गाय गाभण झाली की मग मारल्या जायची. ती कट्टूला जाते कुठे जाते काही समजत नाही. आणि उद्या जर समजा ते चोर सापडले, चोरी करत असताना असा नगरला प्रकार घडला की लोकांनी पाळत ठेवली आणि मारायला लागले, तर मग तो एचएमचा प्रश्न येऊन गेला. चोरणारे मुस्लिम समाजाचे त्याच्यात जास्तीत जास्त लोक होते. आणि म्हणून या गोष्टीचा, कारण शेतीपूरक व्यवसाय हा आहे आणि त्याच्यावरच आमच्या समाजाचा मूळ व्यवसाय तो असून आज 6 म्हशींचं दूध एका टायमाला म्हणजे 60-65 लिटर एका वेळेस, दिवसातून 130 लिटर दुधाचा आज त्यांचा धंदा होता. आणि आज त्याच्यापासून परावृत्त झालेले त्यांच्या परिवारावर एक मोठी बला आलेली. मी प्रशासनाला पुन्हा विनंती करतो की आपण तात्काळ या चोरीचा छडा लावावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा. बोला. 20 फेब्रुवारी रोजी आमच्या गावातील रखमाजी साहेब गवळी यांच्या जो दूध व्यवसायाच्या ज्या म्हशी होत्या, रात्री 1-1 वाजेच्या सुमारास चोरीला गेल्या. बरोबर. तर आमच्या समाजाचं जे काही सर्व काही दूध व्यवसायावरती अवलंबून असतं, आज त्यांना आर्थिक असा मोठा फटका बसलेला आहे. बरोबर. आज आपण म्हणतो जगाचा पोशिंदा असलेला आपला शेतकरी राजा, बरोबर,
त्याचं जर इतकं आर्थिक नुकसान होत असेल तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून त्यांना लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही आज इथे पोलीस अधीक्षक आलो होतो. तर त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, जेणेकरून ज्या परिवाराची जी उपजीविका आहे ती लवकरात लवकर चालू होईल आणि जेणेकरून आणि या चोरांना लवकर आळ घातला पाहिजे, जेणेकरून नवीन फिरून अशी नवीन फिरून कधी हिंमत करणार नाही, जेणेकरून जनसामान्य लोकांचं समाजातील लोकांचं नुकसान होणार नाही, असे वागणार नाही. म्हणताना लवकरात लवकर कडक कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावा अशी आम्ही नम्र विनंती करतो. धन्यवाद.